मिहलंय नाही म्हणायचं, लिहिलंय. काय तू एकच बास आहे मला बाळ, नको मला अजून. नको बारकं बाळ आपल्याला नको. नाही ना मला हिंडू वाटत. तू हिंडवशील का? हिला स्वतःची भांडी दुसऱ्याला शेअर करू वाटत नाही ती कधी कधी. एखादं खेळायला आलं तर तिच्याकडं झोप 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 झोप. आता मी चालले सोनूला आणायला. एकटीला जाताना कसं तरी वाटतं बरं का मला. ती सोबत असताना काय वाटत नाही, त्यासोबत गप्पा मारत जाते मी. पण आता एकटीला जायचं म्हणलं पण नको नको वाटतं, पण जावं तर लागणार आहे. असं म्हणजे जशी शाळा सुरू झाली ना तसं एक पण दिवस असा नाही की ते तिला सोडा गेलं तर मला जावं लागतं, मला जाणं जावं लागतं. तर चला आता टाईम झाला आहे, पोचते मी टाईमापर्यंत सुटोपर्यंत. चला दाखवते. फुल फुट केलं. हां, एक गावतंय तर एक नाही गावत, असं काम आहे माझं. छत्री नेऊ का नको, नेऊ का नको रोजच होतं. रोज वागवावी लागते. जेव्हा आम्ही छत्री नेत नाही ना तेव्हा पाऊस येतो, आणि जेव्हा नेतो तेव्हा येत नाही. असं आहे. आता म्हणसाल तू काय खाल्लं आहे तर चॉकलेट खाल्ली मला, कारण असं गरगरल्यासारखं होतं चालता चालता, म्हणूनसाठी. मला कधी गोड नाही आवडत, पण शाळा सुरू झाल्यापासून रोज चॉकलेट म्हणल्यानंतर ना साखर वाढेल माझ्या आता. चला जाते. आज कपडे खाली सुकाय टाकलेत मी, वरती काही गेलेच नाही. पाऊस आला का सारखं खालीवर करावंच लागतं. आता तरी पाऊस नाही म्हणूनसाठी सुकलं आहे, नाही तर पाऊस असला ना असला चिखल होतो की जायला पण येत नाही कडनं. तर इकडं घाणच असते, खरकट वगैरे टाकलेलं. आता इथे कोणी असेल तर हा एरिया ओळखत असेल. लवकर शिफ्ट होतोय आम्ही आता तिकडं. पाऊस यायला लागला, छत्री आणली नाही. तरच आम्ही इथे राहायला येणार आहे, तुम्हाला माहितच असेल. चला खालून चला, पळू नको. भरलंय का सगळं ह्याच्यात? भरलंय का डबा वाटले सगळं? होय होय का? चला. नेली नव्हती आज, आणि नेमकाच पाऊस यायला लागला. लय फास्ट आलोय आम्ही. सोनू पळायला लागले पुढं. हळूहळू पडशील. तर आल्या सोनू बसली जेवायला, कारण तिला आज जेवायच भेटलं नाही वाटतं तिथं. लगेच सगळ्यांनी बंद केला आणि गेले, कारण आज काहीतरी मीटिंग वगैरे आहे वाटतं. तर आज तिला अभ्यास दिलाय. होय का? हेच दिलंय वाटतं डबल. का तुझं चुकलंय का? मागचं आहे ना बरोबर, मग डबल तीच का दिलं? 2-2 पानं. हा बरोबर आहे, असं सांगितलेलं ना मॅडमनी, 2 पानं. तू एकच पान लिहिलंस. हां, आणि हे एक 6 दिलंय. मिहलंय नाही म्हणायचं, लिहिलंय. चला आता तिला झोपवणार आहे खाऊन, आणि मग उठलं ना अभ्यास करायला लागणार आहे. कशी काय पडली? पळत असेल ना? कुठं पडली? जेव्हा गेलो ना मग. म्हणूनच कपडे खराब झाली, ते बघितलं ना मी. जा जेवतो पण. तर तिला आता झोपवते आणि उठल्यानंतर अभ्यास करायला सांगते, कारण उद्या पण लवकर शाळा आहे, उद्या शनिवार आहे ना, त्यामुळं. तर चला, तुम्हाला सोनू बघायला आवडते तर तिला दाखवले आज व्हिडिओमध्ये. आणि आम्ही दोघीचाही गेलं तर घरी औषध वगैरे मारायचं चाललं, त्यामुळं माझी लई पळापळ होती. ती घरी असल्यानंतर नका नाही, ती उठून अंथरूण काढणार, झाडू मारणार, सोनूला आंघोळ घालणार, तिचं सगळंच बघणार. म्हणजे
सगळं बघते. तर मी फक्त उठून स्वयंपाक बनवते, माझं आवरते, नंतर तिला स्कूलचे कपडे वगैरे घालते एवढं. पण आज 2 दिवस झालं ना, म्हणजे काल पण ती लवकर गेलं होतं आणि आज पण, तर लई माझी पळापळ झाली काल आणि आज. आणि मला वाटतं उद्या पण होणार आहे. उद्या पण शाळेचं टायमिंग चेंज झालं आहे, त्यामुळं कोणाच तरी हातभार असला तर लवकर होतं काम, किंवा म्हणतात ना मदत होती, तसंच काहीतरी. आणि त्यात सोनूनं रात्री काय केलं, आम्ही थोडंसं बाहेर गेलो रूमचं ते बघण्यासाठी, तर ती आली आणि मोबाईलच बघत बसली. तिनं काय सांगितलेलं होमवर्कच केला नाही. मग सकाळी उठून मला तिचा होमवर्क घ्यायला लागला. आज लय फळाफळ झाली रोजच्यापेक्षा. जाकी काय झालं, 1 मिनटं होताना आम्ही झोपून जातो आणि कपडे सगळी डबल पावसानं भिजून जाते ती, म्हणून हिला झोपवायच्या आधी मी सगळे कपडे आतमध्ये आणून सुकायला टाकले. ती असं आताच नाही तर आल्यापासून असं होतंच. हिला झोपवाय जाते, माझी झोपच लागते आणि फॅनच्या आवाजामुळे बाहेरचा काहीच आवाज येत नाही. तिथं कसं होतं माहिती आहे, झाडाजवळ, त्यामुळे झाडावरती पाणी पडायचं तेव्हा आवाज यायचा. तिथं काहीच आवाज येत नाही. जेव्हा दरवाजा उघडला ना तेव्हा कुठेतरी थोडे ते पाण्याच्या टिपक्याचा आवाज येतो. म्हणून साठी ना आज पहिल्यांदा कपडे आणून टाकले आणि म्हणलं आता निवांत झोपलं तरी चालेल, कारण माझी सगळी कामं झाली ती. तर चला आता झोपून उठतो आणि मग तुम्हाला भेटतो. हिला रोज ह्याच्यासोबत झोपायचं असतं. मम्मी पप्पा नसले तरी चालते, पण तिचा भाऊला तिच्यासोबत पाहिजे. काय दात काढत्या, झोप चल. तर चला झोपतो आम्ही. तूच आहेस माझं बाळ, तूच माझे बाळ आहेस. नाही ना, ते माझं बाळ तसलं नको मला. तो आहेस की एक बस झालं. सकाळ जमणार नाही दुकान आम्ही